काय रे चिंट्या भाऊ, कोण रडत आहे रे बाबा आज रे? आज काय झालं रे बाबा? आज तर रविवारची सुट्टी आहे तुझ्या कामाला तुला सर्व आता, आणि आज काय अपसेट दिसत आहे रे तू तर. अरे 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 काय झालं रे बाबा, काय झालं रे बाबा, काय रडत आहे रे बाबा? कोण 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 म्हटलं, काय झालं म्हणलं आज? इकडे एकांतात झाडाखाली आला तू आणि रडायला दिसला. हा मी इथून चाललो होतो आता, तर तू रडत दिसला म्हणून. अरे बाबा बोल ना काय झालं म्हटलं? काय नाही रे चिंटू भाऊ, काय सांगू तुला. आज माझा मूड होता की मी माझ्या गर्लफ्रेंडला दिवसभर फोनवर बोलेन, पण काय झाला मला काय माहिती होतं. मी अचानक माझ्या गर्लफ्रेंडच्या मोबाईलवर फोन केला आणि तिचा नंबर मला बिझी आला. मग बिझी आल्यावर मी तिला सांगितलं तू कोणासोबत बोलत होती. मग तिनं म्हटलं की बा मी माझ्या नवऱ्यासोबत बोलत होती. पण मला वाटलं की म्हणजे चिंटू भाऊ, म्हणजे तिला नवरा बी आहे का रे? अरे नाही रे गणे भाऊ, मला नाही का ते उलटी बोलली. म्हणजे तिला मी विचारलं तिला कोणासोबत बोलत आहे, तर तिनं सांगितलं मी असं बोलत आहे, म्हणजे उलटी बोलली माझ्यासोबत. ते झालं. मग मी तिला विचारलं मला तू स्क्रीनशॉट पाठव. मग तिनं मला स्क्रीनशॉट पाठवली, तर त्याच्यामध्ये मला दुसऱ्या व्यक्तीचा नंबर दिसला. मग मला त्या व्यक्तीचा नंबरची चीड होती. मग त्या व्यक्तीच्या नंबरसोबत ते बोलत होती. मग मला कसं पडणार रे गणे भाऊ, तू सांग. एवढं मी प्रेम करून आणि ते मला बोलून दुसऱ्यासोबत बोलते. आणि आज संडेचा दिवस असून मी विचार केला होता की माझ्या गर्लफ्रेंडसोबत मी आज दिवसभर फोनवर बोलेन. आणि गेल्या भाऊ तू विचार कर की माझ्यासोबत न बोलता ते कितीतरी वेळेपासून बोलत होती आणि त्यांनी ते कॉल हिस्ट्री पूर्ण डिलीट केली. अरे 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 चिंटू भाऊ, तुझ्यासोबत खूप चुकी झाली रे. बरोबर आहे रे, आजकालच्या मुली आहेच तशा रे. काय करायचं यार, मुली करतात एकासोबत तर एकासोबतच करायचं, दोघां तिघांसोबत चार सोबत कशाला करायचं? आणि हे सर्व कशामुळे पॉसिबल होत आहे रे? आणि हे सर्व फोनमुळे पॉसिबल होत आहे की कोणाला कधी कॉल करायचा आणि कधी काही बोलायचं, म्हणजे फोनमुळेच सर्व हे विस्कळीत काम होत आहे. आणि कोणालाही कधी चॅटिंग केली आणि डिलीट करून टाकलं, कोणालाही फोन केला आणि डिलीट करून टाकलं. म्हणजे कसं चिंटू भाऊ, ते होतेच रे. जाऊ दे ना, कशाला तू एवढं टेन्शन घेते? बरे का नाही. परंतु आपल्याला नाही का एवढं प्रेम करून पस्तावा येते रे. पण आपल्या पस्तावाचा त्या मुलींना काहीच त्रास होत नाही यार. आता काय करू ना भाऊ. दिवसभर मी आज संडे होता, मी विचार केला होता की आजचा संडेचा दिवस आपल्या गर्लफ्रेंडला बोलायला देऊ बा, आणि दिवसभर आज आपण बोलू तिच्यासोबत, मस्त गप्पा गोष्टी करू इकड तिकडच्या. आणि 7 दिवसाच्या सर्व गोष्टी मी आता तिला सांगणार होतो की पुढे काय करायचं, कसं करायचं आणि काय. पण तिनं नाही का माझ्यासोबत धोका केला असं मला वाटते रे. अरे हो रे बाबा, तुझ्यासोबत धोका केला हे माहिती आहे. अरे सर्वांना सर्वांसोबत धोका करते रे मुली. आणि मुलीवर एवढा विश्वास आणि एवढा जीव लावायचा नसते रे बाबा. आपले कामधंदे पाहायचे ना. आता रविवार असलं तरी तुला काय दुसरे काम नव्हते का रे बाबा? त्यालाच फोन करायचं काय महत्वाचं एवढं काम होतं तुझ्यावाला? आणि तू कशाला त्याला फोन केला पूर्ण फालतू? आणि फोन करून नाही, पण तू त्याला फोन केला तर तिचंही काम होतं ना. बरोबर आहे ना, तुझ्यावाला तू फोन करणारच, कारण आज रविवार होता तर तुला माहिती आहे आज आपल्याला बोलायला भेटते आणि सुट्टी असते बा. अरे तुला काय सांगू रे गण्या भाऊ, यांनी नाही का माझ्यासोबत खूप मोठा धोका केलाय रे. मला वाटते पण माझ्यासोबत धोका करते म्हणून, तरी पण मी तिला फोनवर बोलतो आणि फोनवर तिच्यासोबत सर्व कॉन्टॅक्ट आणि सर्व माझ्यावाल्या जे काही माझ्या मनात नाही आहे ते सर्व शेअर करतो रे. आणि सर्व चांगल्या प्रकारे मी त्याच्यासोबत बोलतो रे गण्या भाऊ. पण ते माझ्याशी एवढं प्रेम करते, असं तोंडानं बोलते, पण काय मनातून अगदी त्याच्या मनात प्रेम आहे की नाही हे मला माहितीच नाही रे सध्या तरी. कारण कसं आहे, मी भोळा साधा माणूस आणि विश्वास करतो रे कोणत्याही गोष्टीवर, म्हणून ते काही मला विश्वास करते आणि मी त्याला तिच्यावर विश्वास केला. पण तिला नाही का आज रविवारी असून एका दुसऱ्या व्यक्तीचा नंबर मला दिसला आणि त्या व्यक्तीचा नंबर मला दिसला आणि त्या व्यक्तीचाच मला राहिला. आणि याच्या आधी मी तिला सांगितलं होतं की मला तुझ्या नंबरनं तुझ्या मोबाईलनं याचा फोन आलेला दिसला नाही पाहिजे आणि त्याचा नंबर सुद्धा दिसला नाही पाहिजे. मी एवढं बोलून सुद्धा तिनं पुन्हा त्याच नंबरवर बोलली, म्हणजे किती मला राग येईल की नाही तू सांग मला. म्हणून मी आज खूप टेन्शनमध्ये आहे आणि खूप अपसेट आहे रे मी. हे बघ बाबा, बरोबर आहे, तू आज अपसेट आहे आणि फोन. हे बघ, हे सर्व मॅटर सोड ना आता. कशाला नाही एवढं टेन्शन घेतो तू? एक काम कर बाबा, आपले काम करत जा. रविवार असो की सोमवार असो, कोणता दिवस असो, आपल्या सर्व दिवसाचे आपले कामाची, दैनंदिन जीवनाची आपली कामाची सर्व एक नीट व्यवस्थापन करायचं आणि सर्व आपले काम करायचे रे बाबा. हे बघ, हे फालतूगिरीपणे आणि पोऱ्या मागे लागणं आणि त्यांच्या मोबाईलवर फोनवर बोलणं, हे प्रेम प्रकरण जे असते ना बाबा, हे कोणत्या कडेला जाऊन पटकन हे आपल्याला काही सांगता येत नाही. याचं
कोणता अंत होईल आणि कुठे काय याचा एंड ऑफ होईल पार्ट काही समजत नाही रे बाबा यांचं. याच्यामध्ये कसं आहे, मुलाला धोकाच मिळते रे बाबा. मला पण धोका मिळाला. आता मी काय सांगू तुला, एवढी मोठी रामकहाणी आहे माझ्यावाली, तर काय सांगू तुला, भयानक रामकहाणी आहे. आता तू एक काम कर, हे सर्व तू अश्रू बिश्रू पूस आणि रडू नको. आणि इथून नाही का तू आता मस्त चल माझ्यासोबत, आपण दोघं फिरू, थोडस नाश्ता पाणी करू तिकडे आणि घरी जाऊ मस्त. आपला मस्त टीव्ही लावू, मोबाईल मस्त इचकू आणि आपले जे काही काम आहे ते नित्यनेम दैनंदिन जीवनाचे काम करायचे रे बाबा. त्याच्यात गुंग राहायचं, व्यस्त राहायचं, यांच्या मागे नाही लागायचं. हे काय करतात माहिती आहे का, चित बी मेरी पट बी मेरी, अशा प्रकारचे ह्या बाया आणि जे काही मुली असतात अशा प्रकारचे असतात. मी एक आरोप नाही करत रे बाबा, माझं म्हणणं सरळ आहे, पण कोणालाही रुतते रे बाबा. मी काही कोणत्या मुलीला आणि कोणत्या बाईवर असा काही डायरेक्ट आरोप नाही करत आहे. म्हणजे कसं की तुला असं धोका देणं, हे करणं, म्हणजे तिला काय माहिती आता तुझ्या जीवावर काय कळते आणि काय जळते तुझ्यावर आणि किती भेटली हे तिला माहित नाही ना तुझ्या गर्लफ्रेंडला. म्हणून मी एका असं सांगते, मी सर्वांना नाही म्हणत, मी सर्व तसे नसतात, काही मोजके लोक असतात असे, सर्व नाही असतात. सर्व काही चांगले असतात, सुशिक्षित असतात, समजून घेतात आणि लोकांच्या वेदना भावना समजतात. आता तू एवढं टेन्शन घेऊ नको बाबा, चला माझ्यासोबत. म्हणे भाऊ आजपासून मी आता नाही का झिटच बनतो रे भावा. आणि आता तिला फोन मी नाही जास्त करायचं, नाही जास्त आपण जास्त डीप मध्येच जायचं नाही. आता मी पक्का विषयावर करतो, पक्का निर्णय घेतो की आजपासून जास्त प्रेमात पडायचं नाही आणि आपले कामधंदेच करायचे आणि आपल्या कामातून आपला पैसा गोळा करायचा, आपल्या मेहनतीचा, आणि आपल्या मेहनतीच्या याच्यावर आपले कार्य करायचे आणि हे हिच्या मागं नाही लागायचं रे बाबा. फालतूगिरी आहे बाबा, मला असं वाटतं. आता माझे डोळे उघडले बाबा, एक वेळा नाही, 2 वेळा नाही, मला माझ्यासोबत हे खूप वेळा घडलं, 10 वेळा. पण मी मूर्खसारखा गाढवासारखा मी तिच्या मागं आणि तिच्या बोलण्यावर विश्वास करायचो. आणि आता मी विश्वास करणार नाही. आता तू मला डोळे उघडून दिले, खूप खूप धन्यवाद गण्या भाऊ तुझ्यावाला माझ्यावर. खूप खूप आता चल, आता मी अश्रू पुसतो. आता चल बाबा, आता काही अर्थ नाही राहिला आहे जीवनात. आता आपलेच कामं करायचे आणि आपण स्वतः खुश राहायचं. बस झालं निर्णय बाबा, आता चल बाबा. ठीक आहे ना, चल तुझा निर्णय झाला ना, आता तू अश्रू पुस आणि चल बाबा इथून. चल निघूया आता. या पार्टामध्ये तुम्ही एवढंच पहा आणि पुढच्या पार्टमध्ये अजून नेक्स्ट स्टोरी आपण आणू आणि खूप अतिशय छान आणि सुंदर स्टोरी आम्ही दोघं आणू आणि तुमच्यासाठी मनोरंजनक हा व्हिडिओ आहे. कोणालाही यामधून वाईट उद्देशून आम्ही ही व्हिडिओ बनवलेला नाही आणि कोणीही आपल्या मनावर या व्हिडिओचा परिणाम करून घेऊ नये. आणि कोणत्याही माझ्या बहिणी किंवा दुसरे कोणती आपले अफेअरवाले असेल किंवा कोणी मैत्रीवाले असेल त्यांनी या व्हिडिओचा गैरवापर किंवा गैरसमजपणा आणू नये. याच व्हिडिओ मधून असा उद्देश निघतो की एकतर्फी प्रेम करू नये किंवा लोकांवरती जेवढ्या भावना दुखावू नये, त्याबद्दल आम्ही हे व्हिडिओ तयार केलेला आहे.